तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जसं थंबनेल मध्ये बघितलं की परीक्षा न देता तुम्ही सरकारी नोकरी लागू शकता मित्रांनो. तर हो, तुम्ही सरकारी नोकरीला लागू शकता मित्रांनो. कारण का तर डाक म्हणजे पोस्ट भरती निघलेली मित्रांनो. त्याच्यामध्ये जवळपास 28,000 जागा निघलेले ऑल भारतामध्ये आपल्या. 28,000 जागेपैकी सगळ्यासाठी जागा निघलेली मित्रांनो. डिव्हिजन वाईज जागा निघलेल्या आपल्या आपल्या जिथं जिथं पद खाली आहे तिथं तिथं सगळीकडे काय आता जागा अवेलेबल आहे. तर काय करायचं माहितीये का तुम्हाला, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल, जनरल, SC ST, अदर इतर कोणत्या याच्यामध्ये असेल मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या कास्ट वाईज फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये जिथं जिथं जागा निघलेली, तिथं कोणत्या कास्टनुसार जागा निघली ते सगळं डिटेल त्या ऑनलाईन पोर्टलला दिलेले मित्रांनो. पोर्टलला फॉर्म भरत असताना सगळ्यात पहिले काळजी अशी घ्यायची मित्रांनो, त्याच्यामध्ये काही चुकी झाली नाही पाहिजे. जसं तुमच्या 10वीच्या मार्क मेमोवर नाव आहे सेम तसंच नाव आलं पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये ईमेल आयडी तुमचा जो रेग्युलर चालू आहे तोच ईमेल आयडी द्या, दुसरा कोणाचा ईमेल आयडी देऊ नका. आणि एका जणाच्या 2-2, 3-3 डिव्हिजन मध्ये फॉर्म भरू नका मित्रांनो. ईमेल आयडी चेंज करून जर तसं केलं आणि ते जर डिटेक्ट झालं, तुम्हाला पर्सेंटेज वगैरे चांगले असेल मित्रांनो, तर काय होतं माहितीये का, दोन्हीकडलं डिटेक्ट झालं तर तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस कमी असते मित्रांनो. कारण काय माहितीये का, 2 जागेवर भरल्यामुळे त्याने अगोदरच काय केलं, त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही 2 जागेवर फॉर्म भरू नका, एकाच डिव्हिजनला कुठेतरी भरा म्हणून. त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तुम्हाला. फोटो आणि सही, त्याच्यानंतर तुमच्या 10वीचे किती पर्सेंटेज येते आणि त्याच्यामध्ये मार्क वाईज टाकावं लागतं मित्रांनो. PWD असाल ते टाका, नसाल तर काय हरकत नाही मित्रांनो, जे रेग्युलर ते टाका. त्याच्यानंतर टॉप 5 मध्ये बरेच जण निवड झालेली आहे. टॉप 5 मध्ये त्याच्यामध्ये 650 मार्क असं विचारलेले त्यांनी. टॉप 5 वाले 650 मार्क सुद्धा टाकू शकता 2007 ते 2014 पर्यंत मित्रांनो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून मला नक्की विचारा मित्रांनो. आणि याच्यामध्ये 10 ते 12,000 असा पगार आहे दिलेला त्याच्यामध्ये, आणि 18 ते 40 वयापर्यंत तुम्हाला तो फॉर्म भरायला जमतो. आता याच्यामध्ये बरेच जण असे म्हणतील किंवा जर पैसे दिले त्याच्यामध्ये डायरेक्ट लागतं मित्रांनो, तर तसे कोणाला पैसे वगैरे देऊ नका. बऱ्याच जणांसोबत काय झालेले, मागे फ्रॉड झालेले. तुम्ही पैसे देसाल, तुमचा नंबर पण लागेल, पण जर समजा ते नंतर कळलं उघडकीस आलं तर तुमचे 10-12 लाख रुपये वाया जातील मित्रांनो. तेच पैसे तुम्ही बिझनेसमध्ये टाका, तुमचा सगळ्यात जास्त फायदा होईल आणि बिझनेस पण चांगला चालेल मित्रांनो. आणि 10-12 हजाराच्या पगारासाठी तर तुम्ही एवढे पैसे जर खर्च करत असाल मित्रांनो, 10-20 लाख रुपये, तर ते चुकीचं आहे मित्रांनो, तसं करू नका. आणि सरासरी हा फ्रॉडच मानला जातो. आज ना उद्या ते उघडकीस येतं. त्या गोष्टीमुळे काय करा माहितीये का, कोणाला पैसे दिल्यापेक्षा स्वतः तुम्हाला अभ्यास तर करायची गरजच नाही याच्यामध्ये. कारण काय माहितीये का, मार्क वाईज हे मेरिट लिस्ट काढली जाते प्रत्येक ठिकाणची. त्यामुळे काय करा माहितीये का, फॉर्म भरून टाका. तुमचा मेल जो असेल चालू तो द्या, त्याच्यानंतर जो रेग्युलर तुमचा मोबाईल नंबर तो द्या, कारण त्याच्यात तुम्हाला काही ते मेसेज येते आणि अपडेट येत असतं. जरी तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चुकलं असतं मित्रांनो फायनल सबमिशनच्या आधी, तर तुम्ही त्याला एडिट करू शकता, प्रेफरन्स देऊ शकता. त्याच्यानंतर जरी पण तुमच्याकडून फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर पण काही करेक्शन वगैरे असेल मित्रांनो, ते तारीख दिलेली स्पेशल त्याच्यावर त्या पोर्टलला तुम्ही त्या टायमाला त्याच्यात काय करू शकता, करेक्शन करू शकता. सगळं ते त्याच्यामध्ये डिटेल दिलेली मित्रांनो. तर फॉर्म भरत असताना योग्य काळजी घ्या. त्याच्यानंतर तुमचे 10वीचे मार्क मेमो नुसार काय करा, सगळे मार्क टाका मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुमचं साल जे असेल मित्रांनो ते पण व्यवस्थित भरा. सगळ्यात मोठी भरती आहे, तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. परंतु ओपन वाईज कशी लिस्ट लागन, त्याच्यानंतर कास्ट वाईजला कशी लागन ते सांगता येत नाही. आणि बरेच जण कन्फ्युजन मध्ये बाबा पक्की नेमकं भरती निघली की नाही. कारण आता युट्यूबला याला बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती का, फ्रॉड जागेचे काय फ्रॉड मेसेज येते बऱ्याच जणांना, बाबा हे जागा निघल्या, ते जागा निघल्या, हे फॉर्म निघला. आणि युट्यूबला असेच बरेच चॅनल आहे की ज्याच्यामध्ये काय माहितीये का, युट्यूब जी व्ह्यू वाढवण्यासाठी काय केलं जातं की ते जास्त म्हणून त्याच्यामध्ये काही पण खोट्या बातम्या दिल्या जाते आणि खाली कमेंट सेक्शन ऑफ असते मित्रांनो. तर तसं करू नका मित्रांनो. हे रिअल मध्ये भरती निघलेली आहे. तुम्ही ऑनलाईनला सर्च करायचं, ऑनलाईनला सर्च करून तुम्ही बघू शकता मित्रांनो. NMK.com वर बघू शकता तुम्ही. वाटलं माझी नोकरीवर पण सर्च करू शकता किंवा गुगलवर जाऊन डायरेक्ट पण टाकलं सर मित्रांनो तुम्ही, तर तिथं सुद्धा तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळू शकते मित्रांनो. कोणताही फॉर्म भरताना काय करायचं, जर कोणाची जरी ऍड आली काही जरी आलं तर आपण स्वतः गुगलला सर्च करून बघायचं मित्रांनो. त्याच्यावर तुम्हाला खरी माहिती कळत असते. फक्त एखाद्याच्या चॅनलवर बघून मी जरी टाकलं तरी माझ्या चॅनलवर जरी आलं तरी तुम्ही काय करायचं, स्वतः सर्च करून बघायचं मित्रांनो. त्यानं तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरं काही होत नाही. आणि कोणी जर पैसे मागितले मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला लावून देतो एखाद्या ठिकाणी, तर तसं करू नका मित्रांनो. तुमचे पैसे वाचवा आणि तेवढेच पैसे काय करा, बिझनेस मध्ये एखाद्या गुंतवा आणि व्यवसाय करा मित्रांनो. इकडे 10-12 हजाराच्या पगारासाठी असं करू नका. इन केस भविष्यामध्ये ती पगार वाढेल तुमची, पण काय माहितीये का, सगळ्यात मोठा इश्यू तिथं होतो, जर फ्रॉड पकडले गेलं तर मग तिथं अपमान पण होतो आणि त्याच्यानंतर आपला पैसा पण जातो. त्यामुळे काय करा, सतर्क करा आणि फॉर्म व्यवस्थित भरा मित्रांनो.